आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा काय झालं? अगं स्वानंदी बघ ना, बाहेर गेलीये. केवढा वेळ गेलीये बाहेर आणि एवढं काय महत्वाचं काम होतं तिचं? संचिता, तुला माहितीये ना, सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवलीये. ती आली नाही तर काय करायचं आता? अगं किती वेळ तिला? मम्मा आता टेन्शन घेऊन काय यूज आहे मला सांगा. तुम्हाला माहितीये ना ती मुलगी केवढी रिस्पॉन्सिबल आहे, तरी सुद्धा तुम्ही आणि डॅडनी पार्टीची जबाबदारी तिच्यावर टाकली. कशासाठी? काय गरज आहे? मम्मा मला काय वाटतंय माहितीये, आपली पार्टी फ्लॉप व्हावी आणि आपलं नाव खराब व्हावं यासाठी ती हे सगळं करते. नक्कीच नक्कीच नक्कीच, नाहीतर दुसरं कारण काय असणार आहे? आणि तुम्ही वाट नका बघू, तिला कॉल करा आणि झापा तिला चांगली. नको ग बाई, पावसाचे दिवस आहेत. कुठे येताना घाई गडबडीत पडली ना तर कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ होईल आणि हे रागावतील ते वेगळंच. मम्मा हो किती घाबरताय तुम्ही? मी आहे ना, तुम्ही करा कॉल. हे बघा मी काही तुमच्यासारखी वागणार नाही. ओके संचिता, कॉल करा, करा ना. शालिनी मॅडमचा फोन. नक्की चिडतील या, मला लय उशीर झालाय. हा मॅडम बोला ना. हॅलो स्वानंदी, कुठे आहेस तू? किती वेळ लागणार आहे तुला यायला? अगं हे बघ, तुला माहितीये ना सगळ्या पार्टीची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा हे बघ, लोक कोणत्याही क्षणी येतील. तू येतेस का मी दुसरी व्यवस्था बघू? नाही नाही मॅडम, मी येते. लगेच आले, लगेच आले. हा येते येते. आवडलं ना गिफ्ट तुम्हाला? हा फोटो तुझ्याकडे कसा आला? माझ्याकडे कसा म्हणजे, अहो फ्रेमच्या दुकानातनं घेतला. त्याचं काय झालं, शालिनी मॅडमनी ना मला खोली साफ करायला सांगितली होती. त्या खोलीमध्ये मला एक फोटो सापडला. मी तो मनी सरांना दाखवला. फोटो जरा ब्लर होता. मनी सर म्हणाले शालिनी मॅडम आणि सरपोतदार साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग एक फोटो आपण क्लीन करून त्यांना गिफ्ट करूयात. मग त्या फोटोला मोठं केलं. तोच फोटो घ्यायला मी दुकानात गेले होते. तिथे मला हा कृष्णाचा फोटो दिसला. मला खात्री होती तुम्हाला आवडेल. आवडला ना तुम्हाला? हा कृष्णाचा फोटो नाहीये. कृष्णाचा फोटो नाहीये? हो मग मी तुम्हाला चुकीचं गिफ्ट दिलं. मॅडम सॉरी, हा त्यांच्यासाठी घेतलेला फोटो असेल. हा तुमच्यासाठी आणलाय, हे घ्या. आणि मॅडम मला ना उशीर होतोय. शालिनी मॅडमचा फोन आला होता. घरात पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. मी निघते आणि मला फोन करा आणि तुम्हाला हा फोटो कसा वाटला ते सांगा. येते. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. वेलकम 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 ऑल. वाव, किती छान वाटतं तुम्हा सगळ्यांना आज इथं बघून.
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला खूप थँक्यू, कारण आमच्या या घरगुती सोहळ्याला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला. तुम्हा सगळ्यांच्या नजरेत मला एकच प्रश्न दिसतोय की ज्यासाठी म्हणजे ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केला गेलाय ते कुठे आहेत? राईट? मॉम, डॅड, लवकर या, आम्ही सगळे तुमची वाट बघतो. हाय शालिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. ए वाव, तुझा हार किती मस्त आहे. 4 लाखाचा आहे. अरे वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. मिस्टर अँड मिसेस देशपांडे, आज तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला. काय करणार, माझा एक पाय भारतात तर दुसरा जगभरात कुठेही असतो. सुजितच्या लग्नात भारताबाहेर असल्यामुळे काय येऊ शकलो नाही, पण ह्या वेळेस ठरवलं की तुमच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला आवर्जून जायचंच. वा वा, थँक्यू. थँक्यू. हे घ्या, अरे हे काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. पण हे आहे काय? खास कपल कलेक्शन परफ्युम्स आहेत. कालच US वरनं आणली ह्यानी तुमच्यासाठी खास. ओ ओके ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. या शालिनी. मॉम, डॅड, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. डॅड, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सुजितराव. प्लीज बी कम्फर्टेबल. किशू, सदा, प्लीज सगळ्यांना ड्रिंक सर्व करा. आपण सोहळ्याला सुरुवात करू. संचिता कुठे? मी फोन करतो. कुठे तुमची लाडकी स्वानंदी? घरात काम करायला लागेल म्हणून बाहेर भटकायला गेली. सगळी तयारी आहे ना, मी आणि संचिताने केली. बघा ना, मला नीट तयार पण नाही होता आलं. शालिनी, याविषयी नंतर बोलूया का आपण? समोर आपले गेस्ट उभे आहेत, त्यांच्या समोर तमाशा नको. हं? जरा हसा ना. हं? हे मणी, हॅलो शालिनी. हाय, कशी आहेस? मस्त. हे खास तुझ्यासाठी. तुला आणि सरांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान दिसतेस. थँक्यू. बाय बाय. हाय मीना. हाय. हे कशी आहेस? सॉरी मॅडम, जरा उशीर झाला मला. उशीर झाला की केलास? घरात काम करायला लागेल